आता काय सांगायचं, माझं एकुलती एक माझी मुलगा, त्याला पण एकच मुलगा होता, काय करणार सांगा. हा आमची परिस्थिती अशी, चौकीदार काम करतो तो, काय करत तुम्ही ठरवा आता. हा टाहो आहे ताम्हिणी घाटात मृत पावलेल्या तरुणाच्या आजीचा. ताम्हिणी घाटातील अपघाताच्या बातमीनं पुणे शहर सुन्न झालंय. पुण्यातून कोकणात निघालेल्या तरुणांच्या गाडीचा रायगडच्या ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात 6 तरुणांचा मृत्यू झालाय. हे सर्व तरुण पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातले होते. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष गेल्यानं दुःखाचा डोंगर या कुटुंबियांच्या घरावर कोसळलाय. पुण्यातील कोपरेगाव, कोंढवे धावडे परिसरात राहणारे तरुण कोकणात फिरण्यासाठी नव्या कोऱ्या थार गाडीनं निघाले होते. मंगळवारी पहाटे त्यांची थार कार घाटातील अंदाजे 500 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. प्रथम चव्हाण वय 22 वर्ष, पुनीत शेट्टी वय 20 वर्ष, साहिल बोटे वय 24 वर्ष, महादेव कोळी वय 18 वर्ष आणि ओंकार कोळी वय 18 वर्ष, शिवा माने वय 19 वर्ष अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावं आहे. आपण आता बघितलं तर साधारण 18-19 वर्षाचे हे सगळे तरुण उत्साहाच्या भरात कोकणात फिरायला निघाले. मात्र काळानं त्यांच्यावर घाला घातला. रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये ही दुर्घटना घडली. गाडी चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट दरीत कोसळली. यातील बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध लागल्यानंतर या 6 जणांवर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. कमल शरणप्पा कोळी नातू आहे. 18 वर्षाची, आत्ताशी लागले 18. घडामोडी काय नाही, कामावून आलंय, त्याने टेम्पोररी काम करत होता, कामावून आलंय. आईला म्हणला मी जाणार कोकणाला, नको बाबा म्हणलं तर बी ते ऐकलं नाही. मग वडील येस्तवर त्याने पिशवी घेऊन बाहेर झाला आणि मग मोबाईल हे बंद करून ठेवलं. बाप बोलविल परत म्हणून मोबाईल बंद करून ठेवलं. इथंच त्यांनी पुढे गेल्यावर त्याने चालू केलंय म्हणून सांगते. नाही आमची झाली नाही खरं. हे सोडलं होता म्हण काय मोबाईलवर पाट म्हणजे इथून जातानाच ते आमची लेकीची पोरांना सोडलेली एवढंच आहे. तेवढंच बघितले ते त्यांनी बी पुढं नाही सोडलं. बंद 2 दिवसात येतो म्हणून. काय नाही बघा, मी तिकून आली खुरपून कामावून, इथून पिशवी घेऊन चालला होता. मी म्हणलं पापू कुठं चालला रे बाळा? म्हणला मी जिमला चाललो आजी. नाही रे बाबा एवढा उशीर जिमला कसं जातो तू? म्हणला नाही मी जिमला चाललो. मला वाटलं ते कामाला सकाळी जात आहे म्हणून गेला असेल जिमला, म्हणून मी बी गप्प बसली. म्हणून हे असं झालंय. मागून माझी सून सांगते कोकणात गेले 2 दिवस, मला दिसा नाही एक दिवशी पोरग नाही. 18 वर्षाची लेकरू शाळेत जात होता शाळेत. आता लॉकडाऊन झाल्यावर सोडून दिलं. ते डोकं हे झालं, डोक्यात बसत नाही माझी, म्हणून त्याने बिगारी कामाने हे असं इंडियात जात होता. घरची परिस्थिती काय आहे? हे आज घरची परिस्थिती काय, आम्ही नोकरी नाही चाकरी नाही, काय शेतात काम करून खाणार. कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे आता काय करावं सांगा. आता धक्का मस आहे. त्याने कमवून देणार करणार म्हणून बाप बी उडी मारत होता, आम्ही बी मारत होता. आता गेलं काय करायचं सांगा. नाही दुसरं आहे, ते शाळा जात आहे. एक आहे, एक पोरगी आहे. सरकारला काय मागणी आहे आता त्यांची काय म्हणत येत आहे ते देते. ते मग बघून मग काय मागणी आम्ही मागायची सांगा. त्यांची मनात काय असेल सरकारला ते देईन. आम्ही तोंडाने काय नाही. या अपघातात मृत्यू झालेल्या साहिल गोठे याची ही थार गाडी असल्याचं समोर आलंय. साहिलनं कमी वयातच स्वतःचा व्यवसाय नावारूपाला आणला होता. सुरुवातीला तो राहत असलेल्या परिसरात त्यानं मोमोजचा एक स्टॉल सुरू केला. त्यानंतर पुण्यातल्या इतर 2 ठिकाणी सुद्धा त्यानं स्टॉल सुरू केले. आर्थिक परिस्थिती सुधारत असताना अशा पद्धतीनं अर्ध्यावरच नियतीनं त्याची साथ सोडली. प्रत्येक घरातील जवळपास
18, 19 ते 24 वर्षापर्यंतची या तरुणांची वय दिसत आहेत आणि त्यामुळेच घरातला कर्ता पुरुषच गेल्यानं या मृतांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.